नाही सांडलं नाही. झाली आमची भेंडी तोडून. आता आलोय होय. जेवायला. 3 वाजले आम्हाला जेवायला आज. मावशी म्हणल्या तेवढी भेंडी घ्यायची आणि मग जेवायचं. आणि हाय की नाही मस्त अशी मटणाच्या रश्श्यासारखी भाजी. कशाची भाजी मावशी? बटाट्याची भाजी. पण एकदम मस्त लाल भडक. इकडं मावशीची कांद्याची पात, आत्याने छान अशी घरून आणली, काकडी, द्राक्ष सुकून चालले, आणि भाजीची भाकरी. इकडे आमच्या डाळीची आमटी आहे आणि मस्त वांग्याचं भरीत, कांद्याची पात. असं आहे आजचं रानातलं जेवण. कांद्याची पात नाही आणली, मागची पात घ्या. तर या सगळ्यांनी जेवायला. भेंडी पण आणली आज मावशीने तोंडी लावायला. असं आहे आमचं रानातलं जेवण. कांद्याची पात तुम्हाला घ्या आधी काढून. भरीत कुठे गेलं? त्यांना द्या भरीत. अशी वाटाघाटी चालू आहे. आणि ह्या आमच्या इंदू मावशीला कोणतरी ओळखते त्यांच्या तिकडचं पुण्याचं. त्यांनी कमेंट केली आहे त्या इंदू मावशीत का म्हणून. तर हो, ह्या आमच्या इंदू मावशी आहेत. बसलोय आम्ही जेवायला. उशीर झाला, आता भूक लागली. काल ह्या माझी लई आठवण काढत होते जेवताना. मी नव्हते इथं, मी गेलते आमच्या कार्यक्रमाला. फोन पण केला मावशीने मला, पण माझा फोन सायलेंट असल्यामुळं मी काय उचललंच नाही. तर आता आत्याने काय केलंय, सगळे आमटी वगैरे ताटात सांडून आणली. त्यामुळे काकडी भिजली, द्राक्ष भिजली. तर चला मी पण जेवते, उशीर व्हायला लागलाय. या सगळ्यांनी छान असं रानातलं जेवण करायला. आता भुईमुग खुरपणार आहे आम्ही. काल या तिघींनी मिळून थोडासा खुरपलाय. आता आम्ही बाकीचा खुरपतो.